आज जे मी घ्यायला आली होती ते माझ्या वजनापेक्षा पण जास्त होतं, ते मी तुम्हाला पुढं सांगते. इथं सरळ संध्याकाळी रेडी होत होते कारण आम्हाला जायचं होतं शालीमारला. त्या दिवशी आम्ही लेहंगा टाकून आलो होतो स्टिचिंगला, तर इथे तोच घ्यायला जायचा होता. मी तो ऑलरेडी रेडी वगैरे होऊन मला 2 तास झाले होते, पण इथं दीदीचं काय आवरून झालेलं नव्हतं आणि एवढं उन्हामध्ये असं वाटतं की असंच घालून जावं आपण नॉर्मल कपडे. आणि इथे ऊन एवढं छान येत होतं आणि जेव्हा व्हिडिओ वगैरे काढायचा असेल तेव्हा तर लगेच ऊन निघून जातं, पण आता उन्हाळा ऊनच ऊन भेटेल. आणि इथे चहा बनवायला आली होती मी, इथे उन्हामध्येच काढणार आहे व्हिडिओ. तिथंच मी कॅमेरा सेट केला होता कारण की उन्हामध्ये एकदम छान दिसतं. चहा ठेवला, मग थोडंसं खायला बसले आणि मग फायनली 6:30-7ला निघालो आम्ही. आणि एवढे वाजले तरी पण तुम्ही बाहेरचा उजेड बघा किती आहे. हा उन्हाळ्याचं हे असंच राहतं. मग निघालो शालीमारला जायला आणि असं वाटत होतं की सर्वीकडचेच रस्ते यांनी बंद करून टाकले की काय. मग शालीमारला पोचलो आम्ही, जिथे जायचं होतं तिथे गेलो. तिथं स्टिचिंग करायला टाकला होता, तरी मी परत एकदा ट्रायल केला कारण की मी कन्फ्यूज आहे की तो जो टॉप आहे माझा तो खूप लॉंग आहे, त्याला मी कट करू की नको करू. मग तिथेच आम्ही परत ठेवलं कारण आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं. मग तिथून आम्ही लेस घ्यायला गेलो, पण लेस एवढ्या महाग आहे की आम्ही लेस घ्यायचा प्लॅनच कॅन्सल करून टाकला. म्हणजे बापरे, एवढे महाग भेटतं मला माहितीच नव्हतं. आणि शेवटी आम्ही पोचलो होतो दूध बाजारामध्ये. ॲक्च्युली इथे आम्हाला जायचं होतं कारण की हे सर्वीकडंच चाललंय, रील्समध्ये तर एवढे येते की बापरे बाप. आणि तिथे मी जसं एंटर केलं, मी तुम्हाला सांगते एवढं छान होतं तिथे, एवढी छान लाइटिंग होती. आणि प्रत्येकाच्या सणचा हा वेगळा एक पार्ट असतो. आणि ती जागा एवढी मोठी आहे की म्हणजे एवढं मोठं तिथे शॉप सर्व लागलेलं आहे की फिरता फिरताच आम्हाला एवढं, आम्ही फक्त अर्धा फिरलो तरी पण आम्हाला तिथे 1-1.5 तास आरामशीर लागून गेला, तरी पण आम्ही पूर्ण फिरलो पण नाही आहे तिथे. तुम्ही पण प्लीज जा जे नाशिकमध्ये राहतात, ते इथं घेण्यासारखं खूप काही आहे, खाण्याचं पण भरपूर काही वस्तू आहेत. 9 वाजून गेले होते, मग पटकन तिथून निघालो, लेहंगा घेतला आणि हा लेहंगा माझ्या वजनापेक्षा पण जास्त होता. आणि हा मी शालीमारवरून निघत होते तर मला जस्ट एक दादा भेटला जे माझे व्हिडिओ रोज बघतात. आणि नेमकी मी मला इतकी घाई गडबडीत होते की मी त्यांच्याशी नीट बोलली पण नाही. मी फक्त त्यांना थँक्यू बोलली की तुम्ही माझे व्हिडिओ बघता म्हणून. प्लीज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यासाठी खूप खूप सॉरी. नेक्स्ट टाइम नक्की भेटू आपण परत. बाय.